राम राम मंडळी, मी एका पपई या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी शेजारी आसा या गावामध्ये आपण इथं पपईचा बाग इथं पाहतोय. आणि एकंदरीत या बागेच्या लागवडीचा जर विचार केला तर नोव्हेंबर महिना 2025 या टायमाला या बागेची इथं लागवड झाली होती. आणि सध्याच्या काळामध्ये आज आपल्याला जवळपास 22-23 जुलै 2026 ही तारीख इथं पाहायला मिळते. बऱ्यापैकी 9 महिन्याच्या आसपासचा कालावधी या प्लॉटला झालेला आहे. राम राम दादा. राम आपलं नाव काय दादा? दिलीप प्रल्हाद पाटील. दिलीप प्रल्हाद पाटील. आता आपलं हे जो प्लॉट आहे तर हा केव्हाची लागवड आहे? हे साहेब नोव्हेंबरच्या 17 तारीखची लागवड आहे. नोव्हेंबर 17ची लागवड आपली ही पाहायला मिळते. हो. आणि आपण एकंदरीत किती एकर क्षेत्रावरती पपई या पिकाची लागवड केली ती? 1.25 एकरावर. 1.25 एकरावरती. आता आपण ज्यावेळेस आपलं हे कितवं वर्ष आहे पपई लागवड करण्याचं? दुसरंच वर्ष आहे साहेब. दुसरंच वर्ष आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले इतर नवीन शेतकरी मित्र सुद्धा हा व्हिडिओ पाहत आहेत, पपई उत्पादक. हा. तर मला एक गोष्ट सांगा की आपण पपई लागवड करण्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये का आला होता? मी तुमच्या कार्यक्रमाला आलतो साहेब जळगावले. बरोबर. तुमचा कार्यक्रम बघितला मी. हम्म. त्यावेळेसच तुमचे खरबूजचे आणि पपईचे रोप बुक केले मी बरोबर. अंबिलकारकडे. बरोबर. हो. आणि आता हे किती झाडं आपण लावलेले आहेत? कोणती व्हरायटी आहे? 15 नंबर. 15 नंबर व्हरायटीचा हा प्लॉट आहे पूर्ण. हो. टोटल झाडं किती लावली होती आपण? टोटल झाडं लावली होती मी साहेब 1319. 1319 झाडं लावली होती. 1319 पैकी आपला 1000 झाडं असं आहे साहेब. म्हणजे चांगल्या क्वालिटीची झाडं जवळपास 900 ते 1000च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात. पाहायला मिळाले साहेब, पण विषय असा झाला की टेम्परेचरमुळे फेल झाले काही झाडं. बरोबर. म्हणजे वरचे जे 400-500 झाड आहेत ते हो हो अति टेम्परेचर ह्या वर्षी नाही. आपल्याला. टेम्परेचर जास्त मिळालं, 47-48 पर्यंत टेम्परेचर गेलं. बरोबर. त्याच्यामुळे डीच झाले झाडं. बरोबर. आणि एक विषय की आपल्याजवळ 2च घंट्याचं पाणी राहिलं होतं मे महिन्यात. बरोबर. म्हणजे मे महिन्यामध्ये तुम्ही पाण्याची कमतरता पण हो, आपल्या प्लॉटला कमतरता कदाचित भासली भाजली असेल. भाजली बिलकुल. बरोबर. पण एक आहे, तुमचेच खतं यूज करून, औषधी यूज करून मी हा प्लॉट इथपर्यंत आणला. बरोबर. आता एक सरासरी आपण एक पूर्ण प्लॉट जर पाहिला तर एक किती माल सरासरी एका झाडाला आपल्याला पाहायला मिळतो? एका झाडाले साहेब, या झाडाला जर म्हटलं तर सध्या 30-40 किलो माल आहे. 30-40 किलो माल हो, आहे. 40 किलो पपई मापून घ्यायचे. बरोबर. हो. हम्म. आणि समोर जे सेटिंग आहे जवळ येऊन दाखव. ही सेटिंग मी कमीत कमी हे झाड 1 क्विंटल पर्यंत नेऊन घालील साहेब. बरोबर आहे. झाडाची पूर्ण प्लॉटमध्ये अजून झाडं भरपूर असे सशक्त आहेत, चांगल्या क्वालिटीचे आपल्याला हो. पाहायला मिळत आहे. हो. तर आता आपण याची लागवड करताना लागवडीचं अंतर किती घेतलेलं आहे? याचे लागवडचं अंतर गेलाय आपण कधी 7 व्हायलाय, कधी कुठे 8 व्हायलाय साहेब. म्हणजे 2 झाडामधलं? हो. नाही, हे 5 प्रॉपर आहे, हां. पण कुठं 7.25चा आहे, कुठं 8चा आहे. बरोबर. 2 ओळीमधलं अंतर थोडं कमी जास्त हो, झालेलं आहे, पण कमी 2 जास्त. झाडातलं अंतर तुम्ही 5 5 फूट ठेवलेलं आहे. तर एकंदरीत याच्यावरती तुम्ही आंतरपीक पण घेतलं होतं सुरुवातीला. हो, खरबूज. खरबुजाची लागवड केली होती. खरबुजाची लागवड केली. 45,000 रुपये त्याचा खर्च आहे. हम्म. 2.25 लाखाचं खरबूज विकलं आपण याच्यातलंच आंतरपीक करून तुम्ही आंतरपीक करू. खरबुजाचे चांगले हो. पैसे झाले. हो. तर आता एकंदरीत यावर्षी खरबुजाचे रोपं पण पाटील बायोटेकचेच होते का? पाटील बायोटेकचे. आणि हे पपईचे रोपं पण पाटील बायोटेक. पाटील बायोटेकचेच आहे. तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश काय, एक प्रॉपर तंत्रज्ञान, प्रॉपर मार्गदर्शन जर फॉलो केलं तर आपण पपई उत्पादक शेतकऱ्यांना एक सल्ला आहे की आपण एक चांगलं मार्गदर्शन जर फॉलो केलं तर आपलं पपई या पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे यश हे निश्चितच भेटू शकतं. आता असं काही विषय नाही की आपण हेच झाडं दाखवतोय मित्रांनो. तर तुम्ही एकदा सगळा जो प्लॉट आहे तो सरासरी अशाच पद्धतीचा आहे. दादांनी खरं सांगितलेलं आहे. 1300-1400 झाडातून 400-500 जे झाडं आहेत तर ते आपल्याला खराब झालेले तिथं पाहायला मिळत होते. परंतु बाकीचा जो प्लॉटला एक टेम्परेचरमुळे टेम्परेचरमुळे खराब झाले. टेम्परेचर बाकीच्या एवढं प्लॉटला होतं. तुम्ही इथं पाहू शकता. सरासरी सध्याच्या काळामध्ये 30 किलोच्या आसपास जो माल आहे तर तो आपल्याला लागलेला हा पाहायला मिळतोय. आणि यावर्षी निश्चितच अति तापमानामुळे दादा जो भरपूर सारे शेतकऱ्यांचे प्लॉट फेल गेलेले आहेत, परंतु या खराब वातावरणामध्ये, पाण्याच्या कमतरतेमध्ये आपण एवढा चांगल्या प्रकारचा इथं बाग जोपासला आहे. तर इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू इच्छिता? काहीच नाही, मी सर हे एवढंच सांगेल की यायचेच प्रोडक्ट वापरा, यायचीच रोपं वापरा आणि तुमचे प्लॉट सक्सेस करा. नाही, असं नाही की आपलेच वापरा, परंतु जे मार्गदर्शन तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ना, समाधानी आहात. हो हो हो, आंबिलकर सर जे आहेत, आंबेटाकळीचे, याने पूर्ण मार्गदर्शन करून आपला प्लॉट या स्टेजवर आणलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय असतं माहिती का, आपण योग्य वेळेवर योग्य नियोजन जर केलं तर निश्चितच आपला जो शेती त्याला यशच भेटते साहेब. बरोबर आहे. त्याला त्या शेतकऱ्याला यश हे कोणत्याही
पिकामध्ये भेटलेलं पाहायला मिळतं. त्याच्यासोबतच आपला जो खर्च आहे तर तो सुद्धा तिथं कमी झालेला पाहायला मिळत असतो. शेतकरी मित्रांनो, आपलं रोपं किंवा आपले उत्पादनं कोणतंही नाही वापरलं तरी चालेल, परंतु योग्य मार्गदर्शनासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला तुम्ही पपई असं लिहून पाठवा. तर पपई पिकाचं पूर्ण जे पुस्तक आहे लागवडीपासून शेवटपर्यंतचं संपूर्ण तंत्रज्ञान तुम्हाला मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवरती पाहायला मिळेल. आपल्यासोबत इतर सुद्धा शेतकरी मित्र आहेत. आपल्याला कसा वाटतोय दादा हा प्लॉट? खूप छान प्लॉट. आता आपल्या गावामध्ये अजून किती पपई उत्पादक शेतकरी आहे अंदाजे? 8 ते 10 10-15 जण 10 जण आहेत साहेब, पण त्यानं काही गेली. ऐकलं नव्हतं पहिलं. बरोबर त्यानं 10 रुपयाचं रोप पाहिलं, मी 14 रुपयाचं रोप शोधलं. बरोबर. हो. रोपाची क्वालिटी चांगली भेटली होती आपल्याला. हो, रोपाची क्वालिटी एक नंबर. बरोबर. तर तुम्ही हा प्लॉट पाहून समाधानी आहात का? हा सर. इतर शेतकऱ्यांना काय सांगता? इथं शेतकऱ्यांना सांगणार आहे सर की असे प्लॉट समजा जे पाटील बायोटेकचे मार्गदर्शन आहे ते खूप छान आहे. त्याच्यानुसार जर चालले तर खूप चांगले प्लॉट असे होतील. बरोबर. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असला तर इतर शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद दादा.